खारघरमध्ये 40 लाखांच्या दागिन्यांची लूट, 3 दिवसात 2 आरोपी जेरबंद, मुख्य सूत्रधार फरार। खारघर परिसरात घराजवळ कार पार्किंग करत असताना एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून तब्बल 40,60,000 रुपयांचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात 2 आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। खारघर इथं राहणारे सुशांत नामदेव मोरे यांच्यावर ही घटना घडली। ते कार पार्क करत असताना 3 संशयितांनी अचानक हल्ला चढवला। आरोपींनी मोरे यांच्या हातावर चाकूने वार करत पिस्तूलचा धाक दाखवला आणि अंगावरील सर्व दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले। त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले। घटनेनंतर मोरे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचा मागोवा घेत आरोपींचा शोध घेतला। तपासादरम्यान या गुन्ह्याचा सूत्रधार सांगली येथील हर्षद सागरे असल्याचे निष्पन्न झाले। मोरे यांच्या वाईन शॉप व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर सागरे यांना खटाव तालुक्यातील आंबवडे व दातेवाडी येथील 2 तरुणांना सोबत घेत मोरे यांच्यावर पाळत ठेवली होती। योग्य संधी साधून हा हल्ला करण्यात आला। घटनेनंतर आरोपी सातारा मार्गे महाबळेश्वरकडे व नंतर मायनी परिसरात गेल्याचं तपासात समोर आलंय। मुख्य आरोपीनं शुभम पाटोळे व संदीप गुजले यांना मायनीत सोडून प्रत्येकी 70,000 रुपये देत उर्वरित रक्कम नंतर वाटून घेण्याचं सांगितल्याने स्वतः सांगलीकडे पळ काढला। दरम्यान खारघर पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली। ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माहितीच्या आधारे आरोपी पल्सर मोटरसायकलवरून फिरत असल्याचं लक्षात येताच पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथक पाठवलं। यात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, गणेश शिरकुळे, झगडे यांच्या पथकानं गुरसाळे परिसरात संशयित दिसताच पोलिसांनी पाठलाग करून शुभम धनाजी पाटोळे वय वर्ष 20 राहणार अंबवडे आणि संदीप कृष्णदेव गुजले वय वर्ष 20 राहणार दातेवाडी यांना अटक केली। या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षद सागरे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। अवघ्या 3 दिवसात गुन्ह्याचा छडा लावून 2 आरोपींना अटक करण्यात यश आल्यानं पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।